नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये जत्रा हॉल, याला यात्रा हॉलसुद्धा म्हणतात, जत्रा हॉलसुद्धा म्हणतात, हे सांजा रोडला या हॉलमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत सचिन भाऊ साठे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सचिन भाऊ साठे हे पदयात्रेमध्ये असल्यामुळे यांची जनजागृती महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यामध्ये हे कार्यकर्ते जाऊन पोचत आहेत आणि मातंग समाजाची एकजूट करून आरक्षण उपवर्गीकरण हा मुद्दा रेटून धरत आहेत. आपण या ठिकाणी हे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया आजची बैठक नेमकं कशाच्या माध्यमातून झाली आणि नेमका हेतू काय. सर, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची जी बैठक तुम्ही आयोजित केली त्याचं मुख्य कारण काय? आज महाराष्ट्रामध्ये ज्वलंत जो प्रश्न आहे आरक्षण वर्गीकरणाचा, यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये लढा उभा टाकलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं 17 जून ते 24 जूनच्या रोजी अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब, वंशज, आदरणीय सचिन भाऊ साठे, आदरणीय सावित्रीमाई साठे व त्यांचं सर्व कुटुंब यांच्या नेतृत्वाखाली लहुजी साळवे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी ते पायी आझाद मैदानावर या ठिकाणी जाऊन शासनाला हे देण्याच्यासाठी म्हणून भाग पडणार आहेत. त्या संदर्भानं उस्मानाबाद जिल्ह्यामधनं धाराशिव जिल्ह्यामधनं या ठिकाणी जास्तीत जास्त लोक या पदयात्रेमध्ये सामील व्हावं, या लढ्यामध्ये सामील व्हावं, यासाठी आम्ही ही आज बैठक घेतलेली आहे. आरक्षण तर 13% आहे. हो. मग तुम्ही कोणतं आरक्षण मागायलात नेमकं? राज्यघटनेमध्ये 13% आरक्षण आहे 59 जातीचं. बरोबर. मग तुम्ही कोणतं आरक्षण मागायलात? काय विश्लेषण काय करायचं? या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024ला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की या ठिकाणी 13% आरक्षणामध्ये, कोट्यामध्ये कोटा, या ठिकाणी आरक्षणामध्ये जे जाती मागासलेले राहिलेले आहेत, घटनेच्या 16(4) प्रमाणे जो एखादा समूह, एखादी जात जर मागे राहिली असेल तर त्यांना विशेष अधिकार देऊन, विशेष सवलती देऊन या ठिकाणी त्या राज्याला तो समाज पुढे आणता येतो. त्या धर्तीवर जे सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं आहे त्या जजमेंटनुसार आम्ही मातंग समाजाला नव्हे तर 59 जातीमधले जे उपेक्षित, वंचित जी जाती आहेत त्यांना या ठिकाणी मिळावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. सर, आपलं नाव काय? मी राज क्षीरसागर. बरं, काय काम करतो तुम्ही? डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष. हेतू काय आहे तुमचा नेमका? आमचा स्पष्ट हेतू आहे. हेतू म्हणजे जो मागासलेला आहे त्या समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि ज्या आत्तापर्यंत आरक्षणापासून लाभ भेटला नाही त्याला आरक्षण भेटलं पाहिजे, हा आमचा हेतू आहे. तुम्हाला विशिष्ट काही पूर्वाश्रमीचे महाराष्ट्रातले लीडर आणि आताचे बौद्ध असणारे लीडर विरोध करत आहेत, उघड विरोध करत आहे. नाही. त्या विरोधाच्या बाबतीमध्ये आपलं मत काय आहे? नाही, जे बाबासाहेबांचे विचाराचे माणसं आहेत ते विरोध करू शकत नाहीत. करू शकत नाही. बर. आणि जे बाबासाहेबाचे विचाराची माणसं नाहीत ते विरोध करतात. बर. बाबासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चालतो. कारण की बाबासाहेब कुणी एका जातीचे नाहीत. बाबासाहेबांना घटना कुणी एका जातीपुरती लिहिली नाही. बाबासाहेबांना विचार हे देशाचे विचार आहेत. बाबासाहेबांचं संविधान हे कुण्या जातीपुरतं नाही. पण काही लोकांचं मत आहे बाबासाहेब आमचेच. जसं काय टेंडर दिलं आहे, बाबासाहेब संपूर्ण देशाचे आहेत, बाबासाहेब मानवतेचे आहेत, बाबासाहेब उपेक्षिताचे आहेत, बाबासाहेब वंचिताचे आहेत. त्याच्यामुळं बाबासाहेब ज्याला जे वंचित आहेत त्याला न्याय देण्यासाठी बाबासाहेब आहेत. प्रकाश आंबेडकरने 2019ला, मला वाटतं 2014ला मातंग समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला होता ना. पण आता बाबासाहेबांचेच ते नातू असताना आता काही ती सक्रिय दिसत नाही. काय म्हणाले? नाही, त्यांचा विरोध बी नाही, समर्थन ही म्हणता येणार नाही. बरं. एक आणि वंचित
कुठेही रस्त्यावर दिसणार नाही, दिसली नाही, होय 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 हे मान्य करावं बरोबर आहे, लागेल. बरोबर. वंचितच्या कार्यकर्ता ही एकही पोस्ट करताना दिसणार झाला, बरोबर. हे मान्य करावं लागेल बरोबर तुम्हाला. हा. हां याचा अर्थ प्रकाशजी आंबेडकरांचा आपल्याला पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होईल का? 100% पाठिंबा हा. आहे, पण डायरेक्ट नाही, हे हा. मान्य करावं लागेल. बर 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 आठवले साहेबांना उघड पाठिंबा दिला, पण काही जे बाबासाहेबांचे विचारायचे आहेत ते त्यांच्यावर बी टोल करे, जण पाठिंबा दिलेले, जसं की त्यांच्यावर लगेच भडंग करायचं. त्याच्यामुळे आज मातंग समाजाला गवई साहेबराव, विश्राम साहेबांना पाठिंबा दिला. हां, विश्राम साहेब त्यांनीही पाठिंबा, त्यांना टोल. बीडचे माजी आमदार बाबुराव पोटभरे तेही बहुत समाज आहे, त्यांनी पण पाठिंबा गेला, त्यांना बी टार्गेट. अरे हे चाललंय काय? ही देश हुकुमशाहीवर, झुंडशाहीवर, दादागिरीवर चालत नाही, ही देश संविधानावर चालतो, ही देश कायद्यावर चालला जातो, हे माहिती राहावं. आणि राज आंबेडकरांची काय भूमिका राहील आता पुढच्या हो काळात? का, आता काय झालं माहिती आहे का, नेता कोण, हा आरक्षण भाग हा वेगळा आहे त्यांचा. मी कसा लीडर, बर हां, तेही बाबासाहेबांचे वंशज आहेत, हां, प्रकाश आंबेडकर साहेबही वंशज होय, आहेत, होय. पण कोण लीडर असं मला वाटतं की त्यांच्यात मतभेद चालले आहेत. हे मान्य करावं लागेल. माझ्या पाठीमागे हो, हे नेतृत्वासाठी चालू आहे. बरं. आणि त्यांनाही माहीत आहे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अनेकांनी जे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात रिट दाखल केली, फेरविचार. फेरविचार करता, पण 2दा फेटाळलं. बरोबर. ह्याच्या पुढे कुठे जाणार आहे त्यांनी? बरोबर. तरी पण मी नेतृत्वासाठी हे सगळं बरं, चालू आहे. देवेंद्र फडणवीस या आरक्षण उपवर्गीकरणाला एवढा उशीर का करायलेत हा प्रश्न एक जरा संशयास्पद वाटतो. काय हो, नेमका? 100% मला वाटतं. मला सांगा, 1 ऑगस्ट 2024ला जेव्हा निकाल लागला, हरियाणा 2 महिन्यात अंमलबजावणी करा, आंध्रामध्ये झाले, तेलंगणामध्ये झाले, तामिळनाडूमध्ये तर ऑलरेडी तिथं कायम आहे आरक्षण उपवर्गीकरण. मग देवेंद्र हा? फडणवीस मुख्यमंत्री तेलंगणामध्ये झाले, कर्नाटकमध्ये झाले. मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावतायत काय, असा एक प्रश्न आहे. काय मला सांगा, काँग्रेस जे राज्यात होतं, जर इतर पक्षात जे राज्य आहेत त्यांनी लवकरात लवकर दिलं, पण ही भाजपचं रणनीती काय आहे, तर ह्याचे परिणाम जर त्यांनी मार आणि मांग या दोन जातीमध्ये फूट पाडून स्वार्थ साधण्याचं देवेंद्र फडणवीसचं षडयंत्र आहे का? असं मलाही वाटतं. हा. पण बौद्ध समाजाने याच्या भानगडीत न पडता आपण संविधानाच्या विचाराच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान न करता मातंग समाजाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि जे असे विचार करत असेल त्यांचा उद्देश साध्य नाही झाला पाहिजे, हे माझं प्रांजळ मत. काय नाव तुमचं? राजसागर. मग प्रदेशाध्यक्ष. हो, यस. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा. आपलं पद? मी ॲडव्होकेट TN कांबळे. आपलं पद? जिल्हा अध्यक्ष धाराशिव. धाराशिव. नाव सांगा. किरण कांबळे. बघा, हे महत्त्वाचा किती मुद्दा आहे. प्रकाश आंबेडकर विरोधातही नाहीत आणि समर्थनात बी नाहीत, म्हणजे गपचिप आहेत. मी एकदा पाठिंबा दिला आहे आणि आता नाही म्हणावं तर मांग समाज लांब जाईल, होय म्हणावं तर पूर्वाश्रमीचा महार समाज विरोधात जाईल. ह्या सगळ्या संभ्रमात प्रकाशजी आंबेडकर अडकले असतील असा प्रदेशाध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती सेना याचे प्रदेशाध्यक्ष यांनी संशय व्यक्त केला आहे. रामदास आठवलेनंतर फुल पाठिंबा दिला. आता आनंदराव आंबेडकरांना वाटायले की मीच समाजाचा नेता, म्हणून ती समाजाचं नेतृत्व करण्याचा एक तात्पुरता प्रयत्न करायलेत. कारण सगळे लीडर मातंग समाजाच्या पाठीशी आहेत. पोटभरे साहेब पाठीशी आहेत, आठवले साहेब पाठीशी आहेत, प्रकाशजी आंबेडकर पाठीशी आहेत, येवन महाराष्ट्रातले सर्व लीडर आणि भूषण गवईसुद्धा पूर्वाश्रमीचे महारच आहेत, ते सुद्धा निकालाच्या माध्यमातून आमच्या पाठीशी आहेत असं त्यांचं मत आहे. भावी काळामध्ये 100% आम्हाला आरक्षण मिळणार, पण चालबाजी देवेंद्र फडणवीस करतात काय याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. आम्हाला संशय आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे राज्य आहेत त्या काँग्रेसच्या राज्यामध्ये तात्काळ आरक्षणाचे उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केली, महाराष्ट्रच मागे का असा एक प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जर खरं मातंग समाजाला न्याय द्यायचा आहे आणि राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरची अंमलबजावणी करायची, तर ते अंमलबजावणी कशी करता येईल तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयावर कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. आंधळून पिचळून कुणी शिव्या देऊ नका, खालीवरी कुणी कुणाला बोलू नका.
महापुरुषांचा अवमान करू नका. फक्त महाराष्ट्र सरकारकडे दोन्हीही समाज न्याय मागते, मातंग समाज आरक्षण मागते. पूर्वाश्रमीच्या काही महार समाजातल्या काही पुढारी विरोध दर्शवतात. हा विरोध बी दर्शवणे स्वतंत्र अधिकाराच्या माध्यमातून योग्य आहे आणि आरक्षण मागणी करणं हे राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे योग्य आहे. तर अशाच कमेंट कायद्याला धरून लिहा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.